नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता सोयाबीन आणि कापूस अनुदान आहे जे मागच्या वर्षीचं म्हणजे 2023चं आणि 2023चं जे कापूस आणि सोयाबीनला अनुदान मिळणार आहे 5,000 रुपये हेक्टरी. तर हे अनुदान देण्याची आता कार्यपद्धती निश्चित झालेली आहे आणि या कार्यपद्धती निश्चित झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना हे अनुदान लवकरच वितरित होईल आणि त्यासंबंधीचा या कार्यपद्धतीचा एक शासन निर्णय आलेला आहे. आणि मित्रांनो, तो शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत की हे अनुदान कसं मिळणार आहे. तर त्याबद्दलची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही जर या वेणुगंगा टेक या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी जी काही नवीन माहिती आहे ती आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर चला मित्रांनो, तो शासन निर्णय काय आहे आपण सविस्तर बघूया. तर मित्रांनो, 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती असा हा शासन निर्णय आहे. शासन निर्णय दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित झालेला आहे. आता मित्रांनो, यामध्ये दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस हे पीक होतं अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत देण्यात येणार आहे. आणि ज्यांचं हेक्टरपेक्षा कमी म्हणजे 20 गुंठे ज्यांची जमीन पेरा आहे अशा शेतकऱ्यांना 1,000 रुपये सरसकट देण्यात येणार आहेत. आणि त्यामध्ये आता राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या, आता यामध्ये ई पीक पाहणी व पोर्टलवर नोंदीत असलेल्या म्हणत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी तर जाहीर केलेलं आहे की ई पीक पाहणी नसलेल्या शेतकऱ्यांनासुद्धा दिलं जाणार आहे, पण तसा काही शासन निर्णय आलेला नाही. आता त्यामुळे हे 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादित अनुदान मिळणार आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन 2023मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महाआयटीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे. आणि या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावी. आता ही तर बऱ्याच शेतकऱ्यांनी दिलेली आहे, पण कोणी जर राहिलेले असतील तर त्यांनी लवकरात लवकर ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सामायिक खातेदाराबाबत त्यांचे सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुज्ञेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार म्हणजे जे सामायिक क्षेत्र आहे अशांनी एका खातेदारास म्हणजे एका शेतकऱ्यास त्याची परवानगी द्यायची. असं एक ना हरकत प्रमाणपत्र आहे, ते सुद्धा त्यामध्ये द्यायचं आहे. त्याच्यावर त्याचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यायची. शेतकऱ्याकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल अशी ही माहिती आहे यामध्ये. आणि त्यानंतर याचं अनुदान हे असं मिळणार आहे की महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्याचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी म्हणजे त्याची मॅचिंग करावी. त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% अनुज्ञेय ठेवावे. KYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक PM किसान नमो शेतकरी डेटा सेटशी जुळवावेत व उरलेल्या अर्जांसाठी नव्याने KYC करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, ज्यांना PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येतात त्यांना KYC करावी लागणार नाही बहुतेक, असं यामध्ये म्हणतं आहे. आणि ज्यांना हे PM किसान आणि नमो शेतकरी पैसे येत नाहीत अशा शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आहे. सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुज्ञेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल. म्हणजे उदाहरणार्थ, एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांचे मिळून एकूण 20,000 रुपये अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. आता कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अभिमुख देण्यात येईल.
महाआयटीकडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यकांना लॉग इन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्या संबंधित गावाचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल। कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि नाव, आधार प्रमाणे इत्यादी माहिती प्रविष्ट करेल। सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यथोचित पद्धतीने तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल। सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यथोचित पद्धतीने तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पोर्टलद्वारे पाठविण्यात येईल। प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल। आयुक्त कृषी यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुज्ञेय अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येईल। आता यामध्ये अर्थसहाय्य वितरणाची ही कार्यवाही पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर माहितीचे संकलन करणे, संगणक खर्च, तसेच कृषी सहाय्यक यांना प्रति लाभार्थी शेतकरी ₹20, तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना प्रति लाभार्थी शेतकरी प्रत्येकी 5 याप्रमाणे इत्यादीसाठी एकूण अर्थसहाय्याच्या कमाल 2% मर्यादेत निधी हा प्रशासकीय खर्च म्हणून खर्ची टाकण्यात मान्यता देण्यात येत आहे। असा हा शासन निर्णय आहे आणि अशा पद्धतीने ही मदत शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5,000 प्रमाणे मिळणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही जर या योजनेचे किंवा या अनुदानाचे कागदपत्र जर कृषी सहाय्यकाकडे दिलेले नसतील तर आपण ते लवकरात लवकर द्यावेत, कारण याची कार्यपद्धती आता लवकरच होणार आहे आणि मग हे आपल्याला अनुदान मिळणार आहे। अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।